नांदगाव येथील हिसवळ खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी वर्षाताई संजय आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे। चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे। वर्षाताई आहेर यांचे पती संजय आहेर यांनी पूर्वी याच विविध कार्यकारी सोसायटीवर संचालक म्हणून काम केले। सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आहेर दाम्पत्याचा ग्रामस्थांशी सातत्याने संपर्क असून गावातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची परंपरा आहे। त्यामुळे वर्षाताई आहेर यांच्या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे। चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करणार असल्याचं वर्षाताई आहेर यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी नवनिर्वाचित चेअरमन वर्षाताई आहेर यांनी संचालक मंडळ, संस्थेचे सभासद, ग्रामस्थ तसेच निवड प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। त्यांच्या निवडीबद्दल विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, सभासद व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। माझे नाव वर्षा संजय आहेर, माझी चेअरमन निवड झाली। मी सगळ्यांचे खूप आभार मानते। या ठिकाणी नुकतीच माझ्या धर्मपत्नी वर्षा संजय आहेर यांची चेअरमनपदी निवड झाली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या। यापूर्वी मी सुद्धा 2 वेळेस त्या ठिकाणी संचालक होतो। परिवारातले आमचे वडील असतील, बंधू असेल, तेही त्या संस्थेवर संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करत होते। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांशी आमचा जवळून संबंध प्रत्येक काम करत असताना आलेला आहे। यापूर्वी अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे आणि आता अध्यक्षपद आम्हाला मिळाले असल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच अधिक प्रयत्न त्या ठिकाणी आमचा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा राहील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि शेतकरी हिताचा निर्णय त्या संस्थेमध्ये नेहमीच यापुढे घेतला जाईल असे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो। आणि ज्यांनी या संस्थेत आम्हाला अध्यक्षपद देण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व संचालक मंडळ असेल, ग्रामस्थ असेल, संस्थेचे सभासद असतील, सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज।